अमरावती महानगरपालिकेतील आयुक्त पदाची सध्या जोरदार चर्चा आहे। सुमारे 9 महिन्यांपूर्वी महापालिकेच्या प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलेले देविदास पवार अवघ्या महिन्याभरापूर्वीच नियमित आयुक्त झाले। मात्र त्यानंतर अचानक 2 दिवसांपूर्वी शासनाच्या नगरविकास विभागाने त्यांना पदावरून हटवून नितीन कापडणीस यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली। मात्र देविदास पवार यांनी या निर्णयाविरोधात तातडीने मॅटमध्ये दाद मागितल्याने त्यांना स्टे मिळाला आहे। या नाट्यमय घटनेमुळे महापालिका आयुक्त पद चर्चेचा विषय बनले आहे। नियमित आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची 30 जूनला बदली झाल्यानंतर अप्पर आयुक्त म्हणून असलेल्या देविदास पवार यांची प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। तेच पुढे नियमित आयुक्त होतील अशी चर्चा गेल्या 8 महिन्यांपासून सुरू होती। अखेर 7 फेब्रुवारीला पवार यांचीच नियमित आयुक्त म्हणून नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले। सर्व काही सुरळीत असताना गुरुवारी 14 मार्चला संध्याकाळी त्यांची उचलबांगडी झाली आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवले। तर नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई इथं उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले नितीन कापडणीस यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। या शासकीय घडामोडीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले। पवार यांच्यासाठी देखील हे धक्कादायकच होतं। त्यांनी तातडीने मॅटकडे अर्ज केला। दुसरीकडे नितीन कापडणीस यांनी शुक्रवार 15 मार्च रोजी तडकाफडकी अमरावती दाखल होत आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। दरम्यान पवार यांच्या अर्जावर शुक्रवारी दुपारी सुनावणी झाली। शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्णयाला स्टे देण्यात आला। त्यामुळे पवारच आयुक्त पदावर कायम राहणार आहे। पुढील 3 आठवड्यात नगर विकास विभागाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश मॅटने दिले आहे। त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मॅटच्या आदेशाची माहिती मिळाल्यावर कापडणीस यांनी मनपा मुख्यालय सोडल्याचं सांगितलंय। त्यामुळे कापडणीस आल्यापावली परत गेले।